ओपन माइंड गुरुच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या क्लासमध्ये आपली जी सिरीज चाललेली आहे इलेक्ट्रिकल सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांकरिता, जे की निम्मीने 550 प्रश्न 550 जवळपास प्रश्न दिले आहे एमसीक्यू, त्याची सिरीज चालली आहे। जी सिरीज मराठी आणि इंग्लिशमध्ये आपण कंटिन्यू करताय, त्याचा हा आजचा आपला चौथा क्लास आहे। जर तुम्हाला ही जे एमसीक्यू दिले आहे निम्मीने 550 जवळपास, त्याची जर पीडीएफ डाउनलोड करायची असणार मराठी प्लस इंग्लिशमध्ये, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। सोबतच जर तुम्हाला फ्रीमध्ये मॉक टेस्ट द्यायची असणार, जे की सध्या हिंदीमध्ये अवेलेबल आहे, त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल केलेली आहे। भविष्यामध्ये मराठी पण त्यामध्ये अपडेट होईल, ठीक आहे। आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं, जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन मिळायला हवं, ठीक आहे। तर चला मग आजच्या पहिल्या क्वेश्चनकडे। तर हा आपला आजचा चौथा क्लास आहे। यापूर्वी आपले 3 क्लास झालेले आहेत, त्याला बघण्याकरता आपण प्लेलिस्टमध्ये पण जाऊन बघू शकता, किंवा त्या प्लेलिस्टची लिंक मी डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये पण दिली आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट पूर्ण व्हिडिओ बघू शकतात। बघा, यापूर्वी आपण पहिला चॅप्टर कव्हर केला आहे, ज्याचं नाव होतं डीसी जनरेटर, इथे म्हणून राईट केलं, याचा अर्थ तो चॅप्टर आपल्याला झालेला आहे। आणि आजच्या क्लासमध्ये आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करताय, डीसी मोटर। आता जेव्हा मी डीसी जनरेटर तुम्हाला शिकवला, तेव्हा मी सुरुवातीला थोडंसं इंट्रोडक्शन दिलं होतं आणि त्यामध्ये सांगितलं होतं की डीसी मशीन आहे, त्याचे 2 पार्ट आहे। म्हणजे डीसी मशीन म्हणजे त्याचे पप्पा आहे, आणि मी सांगितलं की मोटर आणि जनरेटर हे दोन्ही त्याचे काय मुलं आहे, असे समजून चाला। की यापूर्वी जनरेटर बघितलं तर जनरेटरमध्ये काय होतं, आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळत होती, पण आता काय करायचं, आपण मोटर शिकणार आहोत, म्हणजेच त्याच मशीनला आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रिसिटी द्यायची आहे, जेणेकरून तो आपल्याला यांत्रिक शक्ती देईल किंवा मेकॅनिकल आउटपुट देईल आपल्याला, ठीक आहे। बघा, यापूर्वी सांगितलं, तुम्ही थोडंसं रिवाइज करून देतो तुम्हाला, की आपण जर इनपुटमध्ये जर मेकॅनिकल एनर्जी टाकली, आपण कोणती मेकॅनिकल एनर्जी, आणि जर आपल्याला आउटपुटमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी मिळाली, तर आपण त्याला काय म्हणतो, जनरेटर म्हणतो, ठीक आहे। आणि आज काय शिकणार आहोत आपण, आपल्याला इनपुटमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, म्हणजे आज तर त्याच्याकडनं घ्यायचं नाही, आता त्याला परत द्यायचं आहे, तर मग तो आउटपुटमध्ये काय येईल, आपल्याला मेकॅनिकल एनर्जी देईल, म्हणजे तो फिरायला लागणार। तीच काय झाली, आपली यांत्रिक शक्ती किंवा मेकॅनिकल एनर्जी झाली। तर आउटपुटमध्ये आपल्याला काय मिळाला, मग मेकॅनिकल एनर्जी, त्याला काय म्हणतो आपण, मोटर म्हणतो। आणि हे दोन्ही काय एकच मशीन आहे। तुम्ही जर बघितलं तर दोघांमध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये काहीही फरक नाही, म्हणजे बघून आपण त्याला त्या मशीनला जनरेटर किंवा मोटर दोन्ही म्हणून वापरू शकतो। जसं कन्स्ट्रक्शनच्या बारेमध्ये जर सांगायचं झालं, तर मागच्या वेळेस मी तुम्हाला ही डायग्राम दाखवली होती, सेम टू सेम, काही फरक नाही। फक्त मागच्या वेळेस काय केलं होतं आपण, ही जे आर्मेचर आहे इथे ब्रशेस लागे, इथनं काय केलं होतं आपण, आउटपुट बाहेर घेतलं होतं, बाहेर म्हणजे आपल्याकडे घेतलं होतं, ठीक आहे। परंतु आता काय करायचं आहे, ते जनरेटर होतं, पण आता काय करायचं, आपल्याला मोटर बघायचं, तर मोटरला आपल्याला काय करायचं आहे, सप्लाय द्यायचं आहे। म्हणजे हे आउटपुट न करता आपल्याला काय करायचं, याला इनपुट, म्हणजे याच्या आतमध्ये आपल्याला इनपुट द्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी द्यायची आहे। जसं आपण दिलं, ती मोटर फिरायला लागणार आणि त्या आपल्याला मेकॅनिकल आउटपुट देणार, ठीक आहे। याच्यामध्ये जास्त काही सांगायचं नाही आहे, कारण ऑलरेडी आपण जनरेटरमध्ये बघितलं आहे। पण हे जे काम कसं करते, तर हे बिलकुल फॅरेडेज लॉ आहे, त्याचप्रमाणे हा काम करते। कसा, की त्यांचं काय म्हणणं होतं, की जर आपल्याकडे मॅग्नेट आहे, हा मॅग्नेट आहे समजा, त्याचे 2 पोल आहे, एक नॉर्थ आणि एक साऊथ। तर तुम्हाला माहिती आहे, या नॉर्थपासून साऊथकडे आपले फ्लक्स येत जाते, हे तुम्हाला माहित आहे, ठीक आहे। जे तरंग आहे आपले कशाचे, मॅग्नेटिक जे फ्लक्स आहे ते जातात, आणि त्या फ्लक्समध्ये जर आपण बघा, जनरेटरमध्ये काय करतो, तो जनरेटरमध्ये पण आपल्याला फ्लक्सची गरज होती, इथे पण आपल्याला फ्लक्सची गरज आहे। तर या फ्लक्समध्ये जर तुम्ही एखादा कंडक्टर वरती खालती जर केला, आणि काय केलं तुम्ही इथे वरती खालती करत असताना या फ्लक्सला जर त्या कंडक्टरनी कट केलं, तर याच्यामध्ये काय होत होतं, ईएमएफ इंड्यूस होत होतं। हे कधी होत होतं, हे जनरेटरमध्ये होत होतं। कशामध्ये होत होतं, जनरेटर, म्हणजे ज्याच्यामध्ये करंट तयार होत होता। पण आता काय शिकणार आपण, मोटर। तर आता काय करायचं, त्या फॅरेडेजचं काय म्हणणं आहे, की जर याला मी करंट दिला, याला मी काय केलं, करंट, बघा जनरेटरमध्ये आपण काय केलं, याला आपण स्वतः मूव्ह केलं होतं या कंडक्टरला, परंतु आता आपण काय करणार आहे, याला करंट देणार, आणि करंट देऊन काय करायचं, या फील्डमध्ये सोडून द्यायचं, म्हणजे या कंडक्टरमध्ये काय होईल, आपण करंट आतमध्ये टाकू। तर करंट जसं आहे, त्या कोणत्याही मॅग्नेटिक फील्डमध्ये जर एखादा कंडक्टरला करंट असलेला कंडक्टर जर टाकला, तर त्याला आहे ना अशी गुदगुदी होते, त्याला गुदगुदी होते, म्हणजे तो इकडे तिकडे पडायला लागते, तो वरती पडणार, खालती पडणार, कुठेतरी जाणार। तर म्हणजेच काय होते, की ती मोटर काय होते, आपली रोटेट व्हायला लागते। आता
सोप्या भाषेमध्ये मी सांगायचा प्रयत्न केला की आपली मोटर कशी रोटेट होते. ठीक आहे, तर आपण आता प्रश्नाकडे वळू. हे होतं याचं बेसिक कशाचं, DC मोटरचं. ठीक आहे, पुन्हा का आणखी भरपूर काही आहे पण आपल्याला तेवढं नाही शिकायचं कारण की आपण 2 वर्षापासून हेच शिकत आहे. मला माहिती आहे तुम्ही पूर्ण अभ्यास केलेला आहे. तर फक्त आपण आता MCQ बघू. ठीक आहे, बघा 57 क्वेश्चन आहे म्हणजे याचा अर्थ की याच्या पूर्वीच्या चॅप्टरमध्ये 56 झाले असणार म्हणजे झालेले आहे 100%. बघा, विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर द आर्मेचर वाइंडिंग रेजिस्टन्स. ठीक आहे, आता इथं विचारलं आहे की आर्मेचरच्या वाइंडिंगचं रेजिस्टन्स मोजण्याकरता खाली दिलेल्या ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन तुम्ही वापरणार. आता तुम्हाला जर माहित असणार तर आर्मेचरचं, जसं मी याच्या पहिले जर शिकवलं तुम्हाला, आर्मेचरचं रेजिस्टन्स काय राहते, खूप कमी राहते. कसं राहते, खूप कमी आहे. बघा, रेजिस्टन्सची व्हॅल्यू कशी पण राहू शकते, किती पण राहू शकते. तर आर्मेचरचं जे रेजिस्टन्स आहे ते खूप कमी राहते आणि कमी रेजिस्टन्स मोजण्याकरता आता बघा मेगरनी पण रेजिस्टन्स मोजू शकता, मल्टीमीटरनी मोजू शकता, सिरीज ओहमीटरनी पण मोजू शकता आणि केल्विन ब्रिजने पण मोजू शकता. परंतु इथे काय एक लिमिटेशन्स आहे. लिमिटेशन म्हणजे कसं, मेगरनी कधी मोजू, जर खूप मोठं रेजिस्टन्स आहे तर आपण त्याची म्हणजे खूप मोठी जर व्हॅल्यू आहे, मेगा ओममध्ये वगैरे व्हॅल्यू आहे, तर आपण काय करतो त्याला मेगरनी मोजतो. पण मीडियम जर राहिलं तर मल्टीमीटर किंवा सिरीज टाइम ओहमीटरनी मोजतो. पण एकदम जर लो राहिलं, मी सांगितलं की लो राहते, लो असल्या कारण लो रेजिस्टन्स मोजण्याकरता आपण केल्विन ब्रिजचा वापर करतो. म्हणून याचा आन्सर काय, डी बरोबर आहे. बघा, रेजिस्टन्स सर्वांनी मोजतो पण आर्मेचरचा आपण केल्विननी मोजतो कारण त्याचा रेजिस्टन्स काय राहतो, कमी राहतो. कमी रेजिस्टन्ससाठी आपण केल्विन ब्रिज वापरतो. ठीक आहे, त्याच्यानंतर विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू टेस्ट द आर्मेचर वाइंडिंग फॉर शॉर्ट अँड ओपन. आता इथं विचारलं आहे तुम्हाला की शॉर्ट आणि ओपन सर्किट जर तुम्हाला चेक करायचं असेल तुमच्या आर्मेचर मध्ये राहते, ज्याचा जिथून एक तर सप्लाय घेतो किंवा मोटरमध्ये सप्लाय देतो, तो काय झाला मधला आर्मेचर जो रोटेट होतो आपला, त्याचा जर शॉर्ट किंवा ओपन सर्किट टेस्ट करायची असणार, त्या वाइंडिंग तपासायची असणार. जसं तुम्ही वाइंडिंग केली आहे किंवा बनवली आहे म्हणजे आर्मेचरवरती वाइंडिंग करून टाकली आहे, तर तुम्हाला चेक करावं लागेल पहिले सुरू करायच्या पहिले की वाइंडिंग शॉर्ट आहे की ओपन आहे, किंवा जुनं असणार तर त्याला चेक करायचं आहे. तर मग चेक करण्यासाठी इथे एवढे सारे ऑप्शन दिले आहेत. तर तुम्हाला विचारलं आहे की यापैकी कोणता ऑप्शन तुम्ही वापरणार. तर एक मी डायग्राम दाखवून देतो. याला म्हणतो आपण ग्राउलर म्हणतो. काय म्हणतो, ग्राउलर. आता एक्सटर्नल ग्राउलर आहे. आता याची थेरी सांगणार नाही तुम्हाला, पण हा काय आर्मेचर आहे ज्याला टेस्ट करायचं. एचच्या शेपमध्ये राहते हा ग्राउलर आहे. इथे मॅग्नेटिक वाइंडिंग राहते, इलेक्ट्रिक वाइंडिंग. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट राहते. याला इथून आपण सप्लाय देतो आणि याच्यावरती काय करतो आपण आर्मेचर ठेवतो आणि त्याला टेस्ट करतो ओपन आहे की शॉर्ट आहे. आपल्याला माहित होते, ग्राउंडेड असलं तरी इथनं माहित होते. तर याची प्रोसिजर आता इथनं सारी मी एक्सप्लेन नाही करू शकत कारण की 3 पद्धती आहे, 3 एक्सप्लेन कराव्या लागतात. तर आपला थेरीचा क्लास नाही, MCQ आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की हे शॉर्ट सर्किट आणि ओपन जर तुम्हाला टेस्ट करायचं असलं, पुन्हा याच्यामध्ये कधी ग्राउंड पण शब्द आला तरी आपल्याला काय करायचं आहे, एक्सटर्नल ग्राउलरनी आणि बाह्य ग्राउलरचा वापर करायचा आहे. आणि बाह्य ग्राउलर दिसते कसं, तर हे असं. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नेम ऑफ स्पीड कंट्रोल ऑफ DC मोटर. आता बघा, DC मोटरची इथं एक डायग्राम दिली आहे. विचारलाय की वेध नियंत्रण पद्धतीचे नाव काय, जे या डायग्राम मध्ये दिसत आहे. बघा, डायग्राममध्ये तुम्ही बघितलं एक फील्ड वाइंडिंग राहते आणि एक काय राहते आर्मेचर वाइंडिंग राहते. ह्या दोन्ही जर वाइंडिंग बघितल्या त्या दोन्ही वाइंडिंग सिरीजमध्ये लागल्या आहे. कशा लागल्या, सिरीजमध्ये. पण तुम्ही इथं जर बघितलं ना, एक डायव्हर्टर लिहिलाय. काय लिहिलाय, डायव्हर्टर. आणि हे डायव्हर्टर कसं आहे, आर्मेचरच्या शंटमध्ये आहे किंवा आर्मेचरच्या पॅरललमध्ये. आपण असं म्हणून बघा, तुम्ही बरोबर कुठं कनेक्ट केला, याला आर्मेचरच्या पॅरललमध्ये कनेक्ट केलाय. म्हणजेच आपण इथून काय अंदाज लावू शकतो की फील्डमधून जर करंट आला तर तो करंट थोडासा काही डायव्हर्टरमधून जाईल आणि काही आर्मेचरमधून. म्हणजे जे आर्मेचरमध्ये करंट पूर्ण जाणार होता तो करंट काय करणार, हा डायव्हर्टर डायव्हर्ट करणार. तर मग विचारलं यार स्पीड कंट्रोलचं नाव काय, तर स्पीड कंट्रोलचं नाव लक्षात ठेवायचं, आर्मेचर डायव्हर्टर मेथड. म्हणजे आर्मेचरचा करंट काय करतो, तो डायव्हर्ट म्हणजे दुसऱ्या मार्गाने घेऊन चालला, अशी ते मेथड आहे. म्हणजे इथं आपण काय केलं, आर्मेचरमधनं जाणाऱ्या करंटला एक दुसरा रस्ता तयार करून दिला, मार्ग तयार करून दिलाय, म्हणून त्याचं नाव आहे आर्मेचर डायव्हर्टर मेथड. ठीक आहे, फील्ड डायव्हर्टर नाही आहे. असंच जर फील्डला लावलं असतं मी इथं रेजिस्टन्स आहे तर मग त्याला आपण फील्ड डायव्हर्टर म्हटलं असतं. फील्ड टॅप म्हणजे अशी वाइंडिंग लावली असती कॉईल, त्याला फील्ड टॅप. आता व्होल्टेज कंट्रोल तर इथून नाही दिसणार, त्यासाठी इलेक्ट्रॉनिक सर्किट लावली राहते बाहेर डायग्रामच्या. ठीक आहे, आता या डायग्राममध्ये तर आपण आर्मेचरच्या अक्रॉसमध्ये एक रेजिस्टन्स लावलाय व्हेरिएबल, म्हणून याचं नाव आहे आपलं आर्मेचर डायव्हर्टर. फक्त लक्षात ठेवा आर्मेचर कोणतं आहे आणि फील्ड कोणती आहे. हे काय आपण मध्ये जे लावलं आहे हे काय राहते, आपलं आर्मेचर राहते, जिथं ए पण लिहिलं आहे. ठीक आहे, तर म्हणून याचा डी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर विच वाइंडिंग वायर इज फॉर DC फील्ड कॉईल. आता बघा, DC फील्ड कॉईल असो किंवा ट्रान्सफॉर्मरची कॉईल असो किंवा जी आपली सरळ सोप्या भाषेत जी वाइंडिंग आहे ना, त्याच्यासाठी इथं विचारलं आहे की DC फील्ड कॉईलसाठी कोणती वाइंडिंगसाठी कोणता वायर वापरला जातो, म्हणजे कोणता तार आपण वापरला जातो. तर बघा, वाइंडिंग ACची असो, DCची असो, ट्रान्सफॉर्मरची असो, कशाचीही वाइंडिंग करायला बसलं की जसं आता इथं फक्त फील्ड म्हटलं आहे, पण फील्ड म्हणजे पण काय एक प्रकारची वाइंडिंगच आहे. आता ते फील्डच्या पोझिशनमध्ये लावली आहे म्हणून आपण त्याला फील्ड वाइंडिंग म्हणू. तर
नेहमीसाठी लक्षात ठेवायचं, याच्यासाठी कॉपर लागते, पण फक्त कॉपर नाही चालणार बघा. इथे पण कॉपर आहे, इथे पण कॉपर आहे, इथे पण कॉपर आहे आणि इथे पण कॉपर आहे. ठीक आहे, तर हे PVC आहे. आता तुम्हाला माहित आहे कॉपरच्या वरती काय पाहिजे, तुम्हाला इन्सुलेशन पाहिजे. कॉपरच्या वरती काय पाहिजे, इन्सुलेशन. तर इन्सुलेशन आता भरपूर प्रकारचं आहे, जसं PVCचं आहे, सिल्कचं आहे पुन्हा, आणि एक आहे सुपर इनॅमल्ड कॉपर. ठीक आहे, तर आपण लक्षात ठेवा वाइंडिंग करण्याकरता हे अशा प्रकारचा कंडक्टर राहते बघा. मी तर लावून ठेवला आहे, एक डब्बा दिला आहे जो वाइंडिंग राहते त्याच्यावरती. हा जो कलर दिसत आहे ना कॉपर कलर, तर तो काय वाइंडिंगचा तार आहे, त्याच्यावरती काय राहते, बिलकुल पातळसं इन्सुलेशन राहते. त्याला म्हटलं जाते सुपर इनॅमल्ड कॉपर म्हटलं जाते. सुपर इनॅमल कॉपर वायर, ते लक्षात ठेवायचं. नेहमी कोणताही प्रश्न असो, AC असो, DC असो, ट्रान्सफॉर्मर असो किंवा मोटर असो, सर्वांसाठी सारखंच उत्तर द्यायचं. ठीक आहे. त्यानंतर विच फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ DC मोटर. आता बघा DC मोटरच्या स्पीड मोजण्याकरता कोणता फॉर्म्युला आहे, आता हे ना पाठच करायचा विषय काय, EB/φ म्हणजे N म्हणजेच काय झाली तुमची स्पीड, EB म्हणजे तुमचा झाला बॅक EMF. जसे जनरेटरमध्ये आपण EMF जनरेटेड EMF बघितलं होतं ना, जसं EG म्हटलं होतं आपण त्याला, त्याचा फॉर्म्युला होता ZPN/60. तर मी सांगितलं होतं वरती P पाहिजे आणि खाली काय पाहिजे, A पाहिजे, असं सांगितलं होतं. हाच फॉर्म्युला म्हणजे काय, हाच फॉर्म्युला आता कशाचा आहे, बॅक EMFचा आहे. कशाचा आहे, बॅक EMF. मी तेव्हा तुम्हाला सांगितलं पण होतं. ठीक आहे, तर बॅक EMF डिवायडेड बाय फ्लक्स जर केलं तर काय म्हणते, काय होती आपला हा फॉर्म्युला झाला स्पीडचा. कशाचा फॉर्म्युला झाला, स्पीड. आणि N म्हणजेच काय झाली आपली स्पीड झाली. तर त्याला पाठ करायचं, याच्यावरती काही उपाय नाही आहे. ज्या गोष्टी पाठ करायच्या त्या पाठ करायच्या आहे, जे समजवणं शक्य आहे मी तुम्हाला ते समजावून सांगतो. ठीक आहे, बघा. त्यानंतर हाऊ मेनी पॅरलल पाथ इन डुप्लेक्स लॅप वाइंडिंग ऑफ आर्मेचर 4 पोल DC मोटर. ठीक आहे, आता बघा ॲक्च्युली हे आहे ना न्यूमेरिकल आहे. आणि न्यूमेरिकलसाठी मी सांगितलं होतं की ऑलरेडी मी ओपन माइंड गुरुजीच्या हिंदी चॅनलवरती एक प्लेलिस्ट बनवली आहे, ज्यामध्ये फक्त न्यूमेरिकल सॉल्व्ह केले, फर्स्ट इयरचे वेगळे आणि सेकंड इयरचे वेगळे. तिथनं तुम्हाला बघून घ्यायचं. मी आता इथे एक्सप्लेन करणार नाही, तरी शॉर्टमध्ये सांगतो. बघा इथे डुप्लेक्स लॅप वाइंडिंग आहे, त्याच्यामुळं हे जे टोटल पोल आहे याचा फॉर्म्युला बनतो 4 मल्टिप्लाइड बाय किती प्लेक्स आहे, 2 प्लेक्स आहे. तर ॲक्च्युली याचा आन्सर 8 आहे. पण निम्मीचं असं म्हणणं आहे की निम्मीच्या हिशोबाने 2 आहे, पण याचं करेक्ट आन्सर काय आहे, 8 आहे. तर आता परीक्षेमध्ये तुम्हाला निम्मीचं मारायचं आहे की करेक्ट मारायचं आहे ते तुम्हाला डिसाईड करा. आणि कमेंट तर बिलकुल नाही करायची, मला विचारायचंच नाही की सर कोणतं मारू. तर बघा निम्मीने आजच्या तारखेमध्ये जर त्यांच्याजवळकडे चुकीचा आन्सर आहे आणि उद्या जर त्यांनी आन्सर चेंज केलं तर मग काय होईल, आपलं हे बरोबर राहील. आणि सध्या त्यांच्याकडे चुकीचा आन्सर आहे तर मग चुकीचं मारावं लागेल. आता याचा नेमका निष्कर्ष काढणं थोडंसं कठीण आहे, पण निम्मीवाल्याने आन्सर A दिला आहे आणि माझ्या मताने याचा आन्सर काय D आहे. आता तुम्हाला डिसाईड करायचं आहे की कोणाचा आन्सर मारायचा आहे, फक्त मला नाही विचारायचं. ठीक आहे, बघा चला नेक्स्ट. तर याचा आन्सर काय होतं, निम्मीच्या प्रमाणे A होतं आणि माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे याचं D होतं. तुम्हाला जे वाटते ते मारू शकता तुम्ही. त्यानंतर विच रूल डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ आर्मेचर इन DC मोटर. आता इथे विचारला आहे की विच रूल डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ रोटेशन. म्हणजे आता बघा तुम्हाला मी यापूर्वी सांगितलं, जेव्हा आपण DC जनरेटर शिकलो, जनरेटरमध्ये तुम्हाला सांगितलं की आपल्याला करंटची डायरेक्शन माहीत नाही राहत आणि आपल्या मोटरमध्ये मोटर कोणत्या डायरेक्शनने फिरणार आहे ते माहीत नाही राहत आपल्याला. मग आपल्याला त्याच्यासाठी कोणती तरी मेथड लागते. मग मी सांगितलं की फ्लेमिंगचे 2 रूल आहे, एक लेफ्ट हँडचा आणि एक राईट हँडचा. तर मग नेमका जेव्हा जनरेटरचा वापर करतो, जनरेटरमध्ये जेव्हा म्हटलं काही विचारलं जनरेटर, तर मी सांगितलं की राईट हँडच मारायचा आणि मोटरमध्ये म्हटलं तर लेफ्ट हँडच मारायचा. हे मी तुम्हाला वारंवार सांगितलं. बघा कोणत्या नियम DC मोटरमध्ये आर्मेचर फिरण्याची दिशा ठरवतो. तर आता सरळची गोष्ट आहे, मोटर म्हटलाय तर मग इथं काय येणार, आपला लेफ्ट हँड रूल येणार. बघा राईट हँड हे पाल्म रूल पण नाही आहे, हाय रूल नाही आहे, हाताच्या तळव्याचा पण नाही आहे, पकडीचा पण नियम नाही, फ्लेमिंगचे 2 नियम आहे. ठीक आहे, आता बघा उजवा कोणासाठी आहे, उजवा जनरेटरसाठी आहे आणि आपल्यासाठी कोण आहे, आता सध्या मोटरसाठी कोणता आहे, डावा आहे. म्हणजे डाव्या हाताचा नियम म्हणजेच काय, फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूल. तर याचा C आन्सर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे. त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ DC मोटर. आता इथं मोटर दिसत आहे. आता तुम्हाला माहिती आहे हा काय, हा आर्मेचर आहे आणि ही काय तुमची फील्ड वाइंडिंग. आणि दोन्ही पण तुम्ही बघितलं तर कसं आहे, पॅरललमध्ये कनेक्ट आहे. म्हणजे आपण याला काय म्हणू, शंट जनरेटर म्हणू. डायग्राम आहे, बिलकुल सोपा प्रश्न आहे. याचं नाव काय राहील, DC शंट जनरेटर नाही, सॉरी आता आपण मोटर शिकत आहे, याचं उत्तर काय राहील, DC मोटर राहील. जनरेटर विचारलं तर जनरेटर सांगायचं, कारण की शंटमध्ये लागल्या दोघे त्याच्यामुळे. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे. मग विच रूल इज डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ करंट इन मोटर. आता बघा याच्यात हे विचारलं आहे की डायरेक्शन ऑफ करंट, ॲक्च्युली हे जे डायरेक्शन ऑफ करंट विचारला आहे ना, हा प्रश्न ॲक्च्युली DC जनरेटरमध्ये पाहिजे होता, DC मोटरमध्ये नव्हता पाहिजे. कारण या DC मोटरमध्ये डायरेक्शन ऑफ करंट आपल्याला ऑलरेडी माहीत राहते, आपल्याला सांगायची गरज नाही, कारण आपण त्याला सप्लाय देणार आहोत ना. आपण जेव्हा सप्लाय देणार आहोत त्याला करंटची डायरेक्शन आपल्याला माहीत करायची गरजच काय. ॲक्च्युली हा प्रश्न एक तर DC जनरेटर लिहून तिकडे जनरेटरमध्ये पाहिजे होता, किंवा या करंटच्या ठिकाणी तुम्हाला रोटेशन ऑफ डायरेक्शन वगैरे विचारायला पाहिजे होतं. पण असो,
त्यांनी जे विचारलं ते विचारलं खरं आहे. ते इथं विचारलं आहे की डीसी मोटरमध्ये विद्युत प्रवाहाची दिशा, आता बघा दिशा बिलकुल आपल्याला माहीत करायची गरजच नाही, कारण आपण देणार आहोत ना, आपण देणार आहोत त्या गोष्टी आपल्याला माहीत राहते ना, की आपण उजव्या हाताने देणार आहोत, काळी देणार आहोत, हिरवी देणार आहोत, पिवळी देणार आहोत, काय देणार आहोत, आपल्याला सर्व माहिती आहे, पॉझिटिव्ह देणार आहोत, निगेटिव्ह सर्वच आपल्याला माहीत राहते. दिशा काय माहीत करायची, पण तरी असो इथे मोटर विचारलाय. तर मग आता तुम्हाला माहिती आहे मोटर म्हटलं तर बघा ॲक्च्युली इथं आता राईट हँड रूल या निम्मीच्या हिशोबाने त्यांनी म्हटलं आहे की याचा राईट हँड रूल आहे. तर इथं कसंच म्हणून आपल्याला राईट हँड रूलचं काम नाही आहे. हा ॲक्च्युली प्रश्न काय चुकीचा आहे. तर मोटरच्या ठिकाणी काय पाहिजे होतं, जनरेटर पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, जनरेटर पाहिजे होतं. तेव्हा त्याचं उत्तर डी काय होतं, बरोबर होतं. ठीक आहे, आता तुम्हाला निम्मीच्याच हिशोबाने मारावं लागेल. आता कधी करंटची डायरेक्शन म्हणू, मोटरची म्हणू की जनरेटर, राईट हँडच मारायचा. पण ॲक्च्युअल याच्यासाठी एक तर प्रश्नच चुकीचा आहे, कारण की इथं करंट विचारायलाच नको होतं, पण विचारलं कारण ते आपल्यापेक्षा हुशार आहे. तर काही हरकत नाही, याचा डी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे, निम्मीच्या पद्धतीने, माझ्या नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे. मग व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द करंट टेकन बाय डीसी मोटर. आता बघा हे फॉर्म्युले आले की तुम्हाला आहे ना पाठच करावं लागेल. ठीक आहे, आता तरी मी थोडासा ट्रिक सांगतो की पाठ कसं करायचं. बघा इथं शंट मोटर म्हटलं आहे ना, जसं तुम्हाला इथं शंट मोटर म्हटलं, याचा कशाचं सूत्र विचारलाय तुम्हाला, प्रवाहाचं म्हणजेच करंटचं सूत्र विचारलंय. तर शंट म्हटलं की लक्षात ठेवायचं की शंटमध्ये इथे मायनस येतो, म्हणजे व्ही मायनस ई बी म्हणजे व्होल्टेज मायनस बॅक ईएमएफ डिवायडेड बाय आर्मेचरचं रेझिस्टन्स म्हणजेच तुमच्या आर्मेचरचा करंट आहे. इथं विचारलाय तुम्हाला की आर्मेचर मधल्या तुम्हाला करंट विचारला, आर्मेचरमध्ये त्याचा फॉर्म्युला विचारलाय. तर जर मायनस असलं तर समजायचं ते काय मोटर आहे, आणि जर प्लस असलं तर समजायचं तो काय जनरेटर आहे. ठीक आहे, दोन्ही फॉर्म्युले, एक फॉर्म्युला जनरेटरचा आहे जो डी वरती आहे, आणि एक फॉर्म्युला मोटरचा आहे, पण आपल्याला आता सध्या मोटर विचारलाय, तर मग याचं सी आन्सर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे. त्यानंतर विच रूल इज अप्लाइड टू आयडेंटिफाय द डायरेक्शन ऑफ फ्लक्स इन डीसी मोटर. आता इथे विचारला आहे की डीसी मोटरमध्ये जर तुम्हाला डायरेक्शन फाइंड करायची आहे, तर आता बघा इथं डायरेक्शन ऑफ फ्लक्सची डायरेक्शन माहीत करायची आहे. तर आता मोटरमध्ये आहे, तर मोटरमध्ये असल्या कारण डीसी मोटरमध्ये फ्लक्सची दिशा ओळखण्यासाठी कोणता नियम लागू होतो, बस काही नाही, काही विचार करायचं काम नाही. लेफ्ट हँड फ्लेमिंगचा डावा हाताचा रूल पकडायचा आणि त्याला बिलकुल फायनल करून टाकायचा मोटर म्हटलं. फक्त याच्या पूर्वीचा जो चुकीचा प्रश्न आहे त्याला आठवणीने राईट हँड रूल करा. ॲक्च्युअल तो प्रश्न चुकीचा आहे, पण काही हरकत नाही. चला नेम द टाईप ऑफ डीसी मोटर. आता इथं विचारला आहे टाईप ऑफ डीसी मोटर. आता बघा तुम्ही बघा, हा आहे तुमचा आर्मेचर, ही आहे तुमची फील्ड आणि ही आहे तुमची फील्ड. आता बघा या दोन्ही आर्मेचर आणि फील्ड काय सिरीजमध्ये आहे, आणि पुन्हा एक फील्ड वाइंडिंग आहे. तर जेव्हा दोन फील्ड वाइंडिंग असतो तेव्हा आपला मोटर कोणता राहते, कंपाऊंड मोटर राहते. तिथं कंपाऊंड बघा, हेड शंट पण नाही आहे, सिरीज पण नाही आहे. आता हा एक कंपाऊंड आहे आणि हा एक कंपाऊंड आहे. एक तर तो लॉंग राहू शकते किंवा काय राहू शकते, शॉर्ट राहू शकते. मी सांगितलं फक्त त्यांनी जर आर्मेचरला जर पकडलं असलं तर तो शॉर्ट, आणि दोघालाही पकडलं तो त्याला काय म्हणून लॉंग. दोघाला म्हणजे असा लंबा झाला असता, तो लंबा असता तर त्याला लॉंग म्हटलं असतं. पण फक्त काय केलं आणि फक्त या आर्मेचरलाच पकडलं, मग याला काय म्हणू आपण, शॉर्ट म्हणू. तर शॉर्ट ऑल ऑप्शन कुठे आहे, डी वर. डी म्हणजे डी काय आपलं बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द बॅक ईएमएफ. मी आत्ताच सांगितलं बॅक ईएमएफ बद्दल, तुम्हाला आत्ताच सांगितलं. जो फॉर्म्युला डीसी जनरेटरमध्ये होता ना, सेम टू सेम डीसी मोटरमध्ये तोच काय होतो, बॅक ईएमएफ होतो. काय होतो, बॅक ईएमएफ, त्याला ईबीने डिनोट करतो. कशाने डिनोट करतो, ईबीने. मी सांगितलं होतं फॉर्म्युला तोच आहे. तुम्हाला काय बघायचं, वरती पी कुठे आहे बघायचं. बघा इथे पी आहे वरती, इथे पण पी आहे, इथे पण पी आहे, इथे पी नाही आहे, म्हणजे हा कटला. ठीक आहे, आणि खाली 60 ए पाहिजे, खाली ए पाहिजे. तर बघा इथे ए आहे, इथे पण ए आहे, आणि इथे पण ए आहे, इथे पण 60 आहे, इथे पण 60 आहे, आणि इथे पण 60 आहे. पण याच्यामध्ये काय झालं, फाय एक्स्ट्रा आहे म्हणजे हा कटला. याच्यामध्ये झेड आणि फाय एक्स्ट्रा म्हणजे हा कटला. फक्त आपल्याजवळ काय उरला आहे, फक्त सी उरलाय, म्हणजे आपला सी आन्सर काय बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे, चला या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा, लक्षात राहील. व्हॉट इज द नेम ऑफ इक्विपमेंट. आताच मी सांगितलं इक्विपमेंटचं नाव काय, याला एक्सटर्नल ग्रॉलर म्हणतो आपण. याच्याच क्लासमध्ये आपण मी सुरुवातीला तुम्हाला डायग्राम दाखवली होती. ठीक आहे, त्यानंतर हे बाकीचे मेगर, अर्थ रेजिस्टन्स, इंटरनल ग्रॉलर वेगळा राहतो. मी जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला त्याची डायग्राम दाखवून देईल. ठीक आहे. व्हॉट इज द नेम ऑफ वाइंडिंग इफ द कॉईल पिच इज लेस दॅन द पोल पिच. आता बघा हे कॉईल पिच आणि पोल पिच वाली आहे ना, खूप मोठी भानगड आहे. म्हणजे याला समजवायला आहे ना बराचसा अर्धा तास तर लागते जवळपास, पण आपल्याला थिअरी समजवायची नाही आहे, आपल्याला फक्त एमसीक्यू. तर मी शॉर्टकट तुम्हाला एक पद्धत सांगतो. इथे म्हटलं आहे की जे कॉईल पिच आहे, कॉईल पिच म्हणजे असं समजा की जे आपली क्रिकेट खेळायची पिच आहे ना, ती क्रिकेट खेळायची पिच म्हणजे कॉईल पिच समजून चला. आणि अशीच एक पोलची पिच राहते. त्याचा अर्थ काय शॉर्टकटमध्ये मी सांगतो. जे आपल्याला स्लॉट दिले राहते ना, स्लॉट देताना जी कॉईल आहे म्हणजे कोणत्या कोणत्या स्लॉटमधून टाकत आहे तुम्ही, त्याला शॉर्ट करताय की फुल करताय, म्हणजे त्या किती अंतर आहे त्या दोन स्लॉटमधलं, दोन वाइंडिंगच्या दोन स्लॉटमधलं, त्याला आपण कॉईल पिच म्हणतो. तशाच प्रमाणे पोलची वाइंडिंग जी राहते त्याच्यामध्ये पण स्लॉट राहते. मग त्याला किती अंतरावरती ठेवला आहे, म्हणजे किती दूर आहे, तर मग त्याच्यानुसार त्याची डिस्टन्स ठरवली जाते, ते अँगलमध्ये पण राहते. ठीक आहे, तर इथं विचारलं आहे की कॉईल पिच काय, लेस दॅन पोल पिच, म्हणजे पोल पिच पेक्षा, हे समजा पोल पिच आहे तुमची, तर याच्यापेक्षा तुमची कॉईल पिच काय छोटी आहे. तर मग आता क्रिकेट खेळताना जर एखाद्या
एखाद्या बॉलरनी असा कमी पिचमध्ये जर बॉल टाकला अर्धवट, तर आपण त्याला काय म्हणतो, शॉर्ट पिच म्हणतो. काय म्हणतो, शॉर्ट पिच बॉल होता म्हणतो. बस तशाच पद्धतीचं लक्षात ठेवा की जर कॉईल पिच जर कमी असली, काय बघा, कॉईल पिच पोल पिच पेक्षा कमी असल्यास त्या वाइंडिंगचे नाव काय असणार, त्याला आपण शॉर्ट वाली वाइंडिंग म्हणू. कोणती वाइंडिंग म्हणू, शॉर्ट. तर शॉर्ट कधी इथे कॉर्डिनेटच्या ठिकाणी तुम्हाला पिच पण दिसू शकते, पण आता निबीमध्ये काही बदलणार नाही. शॉर्ट कॉर्डिनेट वाइंडिंग असं त्याला म्हटलं जाईल. म्हणजे याचं डी आन्सर काय राहील, बरोबर राहील. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे. त्यानंतर व्हॉट इज द पर्पज ऑफ सिरीज रेजिस्टन्स कनेक्टेड विथ होल्डिंग कॉईल इन DC 4 पॉईंट स्टार्टर. आता बघा, आपल्याला मोटर स्टार्ट करायला, मोटर तुम्हाला माहिती आहे स्टार्टिंगला खूप जास्त करंट घेते आणि आपली वाइंडिंग पेटवून घेऊ शकते, पण त्याच्यासाठी आपण काय करतो, तसं नाही केलं पाहिजे. म्हणून आपण त्याला सुरुवातीला आणि स्टार्टर लावतो. म्हणजे त्याला थोडा थोडा करंट देतो आपण सुरुवातीला. म्हणजे तो काय करते, दिला का पूर्ण खाऊन टाकते पोट फुटतपर्यंत. तर त्याच्यामुळे आपला प्रॉब्लेम होऊ शकतो, आपला म्हणजे मशीनचा, आपल्या मोटरचा. तर मग आपण काय करतो, स्टार्टर करतो. आता स्टार्टर पण एक 3 पॉईंट राहते, 2 पॉईंट राहते, 4 पॉईंट राहते, अशा स्टार्टरचे प्रकार आहेत. इथं सध्या जो विचारला आहे 4 पॉईंट स्टार्टरची गोष्ट केली आहे, तिथं 4 पॉईंट स्टार्टरमध्ये कॉईल होल्डिंग सह जोडलेल्या सिरीज रेजिस्टन्सचा उद्देश काय आहे असं तिथे विचारलाय. तर ठीक आहे, आता बघा, सिरीज रेजिस्टन्स मतलब म्हणजे हे सिरीज रेजिस्टन्स आणि ही काय आपली होल्डिंग कॉईल. आता तुम्हाला हे नाव वगैरे दिसणार नाही, बरोबर, त्याच्याकडे काही लक्ष नका देऊ. आता 4 पॉईंट याच्यासाठी आहे की LNFA असे 4 पॉईंट आहे. हा लाईनचा पॉईंट आहे, न्यूट्रलचा पॉईंट, न्यूट्रल म्हणजे नॉर्मलचा पॉईंट आहे, हा फील्डचा पॉईंट आहे, आणि हे काय आर्मेचरचा पॉईंट. असे 4 पॉईंट राहते, म्हणून याला नाव दिलं आहे 4 पॉईंट स्टार्टर. इथं विचारला आहे की हा जो रेजिस्टन्स लावला आहे या कॉईल सोबत का बरं लावला आहे. जी कॉईल आहे इथं विचारला आहे की जे स्टार्टिंग कॉईल आहे त्या कॉईल सोबत का बरं सिरीज रेजिस्टन्स लावलाय. तर लक्षात ठेवा की लिमिट द करंट इन होल्डिंग कॉईल. म्हणजे ही जी होल्डिंग कॉईल आहे याच्यातला करंट होल्ड करायसाठी, म्हणजे कंट्रोल करायसाठी आपण काय करतो, त्याला रेजिस्टन्स लावतो. ठीक आहे, इथे पण एक कॉईल आहे आणि इथे कॉईल आहे, 2 कॉईल राहते आपल्या 4 पॉईंटमध्ये. तर लक्षात ठेवा, लिमिट द करंट इन होल्डिंग कॉईल. होल्डिंग कॉईल मधला करंटला कंट्रोल करण्यासाठी त्याच्या सिरीज सोबत काय लावलं राहते, रेजिस्टन्स लावलं राहते. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे. त्यानंतर विच स्पीड कंट्रोल ऑफ DC सिरीज मोटर इज यूज इन इलेक्ट्रिक ट्रेन. आता इथं विचारला आहे की इलेक्ट्रिक ट्रेनमध्ये DC सिरीज मोटर लागलेली राहते. हे तर तुम्हाला माहित आहे की ट्रेनमध्ये आपल्या DC सिरीज मोटर लावली राहते. ठीक आहे, त्याचं कारण असं की त्याचं स्टार्टिंग टॉर्काने खूप जास्त राहते. आपल्या ट्रेनचं सुरुवातीला किती वजन राहते तुम्हाला माहिती आहे. तुम्ही बसले का पुन्हा वजन वाढते, तर मग त्याला ताकद लागते ना, त्यालाच आपण टॉर्क म्हणतो. तर या सिरीज मोटरचा जास्त राहतो, म्हणून या सिरीज मोटरला वापरलं जाते. तर त्याचा वेग नियंत्रण करण्याची पद्धत कोणती वापरली जाते. म्हणजे आता मोटर सुरू झाली तर त्याला थांबवावं लागेल, कंट्रोल करावं लागेल ना, तर त्याला फील्ड डायव्हर्टर मेथडचा वापर केला जातो. कोणता केला जातो, फील्ड डायव्हर्टर. कारण की ते कसं आहे, सिरीजमध्ये लागलेली आहे. फील्डला काय करतो आपण, फील्डला आपण कंट्रोल करून त्याची स्पीड काय करू शकतो, नियंत्रित करू शकतो. म्हणून याचा ए आन्सर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. त्यानंतर व्हाय द शंट फील्ड कॉईल इज कनेक्टेड इन सिरीज विथ द होल्डिंग कॉईल. आता बघा, शंट फील्ड कॉईल होल्डिंग कॉईलच्या सिरीजमध्ये का बरं लावले असतं, ते 3 पॉईंट स्टार्टरची गोष्ट करतायत. बघा काय म्हटलं आहे, शंट फील्ड कॉईल 3 पॉईंट स्टार्टरमध्ये होल्डिंग कॉईल्सच्या मालिकेत म्हणजेच कशामध्ये, सिरीजमध्ये. आता बघा तुम्हाला लोकेशन दाखवून देतो. बघा हा L, हा F म्हणजे फील्ड आणि हा A. तर आता इथं काय विचारलं आहे की या फील्ड जी वाइंडिंग आहे, या फील्ड वाइंडिंग सोबतच ही कॉईल का बरं जोडली आहे असं विचारलं आहे. तर बघा याचं मग तसंच विचारलं. बघा शंट फील्ड कॉईल 3 पॉईंट स्टार्टरमध्ये होल्डिंग कॉईलच्या सिरीजमध्ये का जोडले जाते. तर लक्षात ठेवा, प्रोटेक्ट द मोटर इन केस ऑफ ओपन इन शंट फील्ड. जर का ही शंट फील्ड जर ओपन सर्किट झाली तर मोटर थांबली पाहिजे एका जागेवरती. म्हणजे मोटरला थांबवण्याकरिता याच्या सिरीजमध्ये जोडला जाते. म्हणजे जेणेकरून काय होईल, जर इन केस हे कधी ओपन झाली तर हिची सर्किट काही कंप्लीट होणार नाही, सर्किट थांबून जाईल. म्हणजे मोटर पण काय होईल, थांबून जाईल. त्याच्यासाठी आपण काय करतो की शंट फील्ड मध्ये जर उघाड झाला किंवा ओपन सर्किट जर झाली तर त्या मोटरचं रक्षण करण्याकरिता आपण काय करतो, त्याला सिरीजमध्ये लावतो. ठीक आहे, तर मग याचं डी आन्सर काय होतं, बरोबर होतं. त्यानंतर नेक्स्ट आहे, व्हाय द डायरेक्शन ऑफ रोटेशन इज चेंज ओनली बाय चेंजिंग द आर्मेचर करंट डायरेक्शन इन द DC कंपाऊंड मध्ये. बघा डायरेक्शन ऑफ रोटेशन करायचे बरेचसे पद्धती आहे, मतलब बऱ्याच पद्धतीने करू शकतो. पण जनरली इथे प्रश्न असा विचारला आहे की जी आपली कंपाऊंड मोटर आहे, म्हणजे कंपाऊंड मोटर म्हणजे कोणती, सिरीज आणि पॅरलल दोन्ही मिळून बनलेली जी मोटर आहे, त्याला जर तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्शन ऑफ रोटेशन म्हणजे समजा आता तुमची अशी फिरत आहे आणि तुम्हाला आता अशी फिरवायची आहे, तर तुम्ही फक्त आणि फक्त त्याचा सप्लायच का बरं चेंज करता, आर्मेचरचा. म्हणजे आर्मेचरमध्ये करंट जाणारा डायरेक्शनच का बरं बदलवता. तर असं तिथं विचारलं आहे. तर बघा आर्मेचर करंटची दिशा बदलूनच रोटेशनची दिशा का बदलली जाते. आता बाकीच्या पण मेथड आहे, पण त्यांनी म्हणता हीच मेथड का बरं वापरली जाते. तर ती याच्यासाठी की आपल्याला काय करायचं आहे, त्याची डायरेक्शन बदलवायची. पण डायरेक्शन बदलवताना जर बाकीचा आपण काही बदल केला तर त्याचं जे काम आहे, काम करण्याची पद्धत
पद्धत काय होईल, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स बदलून जाईल. त्याची काय होईल, कॅरेक्टरिस्टिक्स बदलून जाईल. तर कॅरेक्टरिस्टिक्स बदलायला नको याच्याकरता आपण काय करतो, फक्त आणि फक्त त्याचा फक्त आपण सप्लाय चेंज करतो असं इथं विचारलं होतं. त्याचं उत्तर होतं, त्याचं कारण हे होतं की त्याच्यामध्ये त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये बदल नाही व्हायला हवा, म्हणजे काम करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये काही बदल व्हायला नको. त्यामुळे तर बघा ऑप्शन बघाल, मेंटेन द मोटर कॅरेक्टरिस्टिक, म्हणजे मोटरचे जे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये बदल नाही झाला पाहिजे म्हणून फक्त आपण काय करतो, करंटची फक्त डायरेक्शनची फक्त अदलाबदली करतो, बाकीची छेडखानी त्याच्यासोबत करत नाही. म्हणून याचा बी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर विच स्पीड कंट्रोल मेथड ऑफर बिलो द नॉर्मल स्पीड इन डीसी शंट मोटर. आता बघा इथं आहे नाही नॉर्मल, बिलो द नॉर्मल, बिलो म्हणजे काय खाली. आता बघा एखादी मोटर आहे तिची एक नॉर्मल स्पीड समजा 1000 RPM आहे. किती आहे, 1000 RPM आहे. नॉर्मलच्या खाली म्हणजे 1000पेक्षा कमी म्हणजे बिलो, आणि 1000पेक्षा वरतं म्हणजे काय होते, अबो होते. तर बघा दोन्ही स्पीड कंट्रोल म्हणजे मिळवायसाठी आपल्याला समजा एक मोटर आहे तिची नॉर्मल स्पीड 1000 आहे आणि तुम्हाला आता काही कामानिमित्त त्याची स्पीड कमी करायची आहे. तर कमी जर करायची असली तर त्याला आर्मेचर कंट्रोलने आपण काय करू शकतो, कमी करू शकतो. आर्मेचर कुठं राहते हे तुम्हाला माहित आहे. पण कधी जर प्रश्न असा आला की याच्यापेक्षा जर वरती न्यायच्या म्हणजे अबाव द स्पीड करायची आहे तर लक्षात ठेवा तेव्हा तुमचं फील्ड कंट्रोलचा आन्सर राहील. पण आता काय विचारला आहे, वेग नियंत्रण पद्धती सामान्य गतीपेक्षा कमी करायची आहे, म्हणजे सामान्यपेक्षा काय करायचे आहे, कमी. तर आपण काय वापरतो, आर्मेचर कंट्रोल वापरतो. म्हणजे आपलं सी आन्सर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हाय स्टार्टर आर रिक्वायर्ड टू डीसी शंट मोटर इंडस्ट्री. आता बघा इंडस्ट्री असो किंवा घरी पण वापरायचं असो, आपण काय करतो, जनरली स्टार्टर वापरतो. स्टार्टरचं काम काय राहते की जो सुरुवातीला मोटरची एक आदत राहते की जसं सुरू केलं ते खूप करंट घेते. आणि तुम्ही पण घरी बघितलं असणार, भलाही डीसी नाही, तू आपल्या घरी एसी आहे, पण जशी बटर लावली समजा मोटर आहे पाण्याची, तर लावल्याबरोबर काय होते, बाकीचं व्होल्टेज काय होऊन जाते, कमी होऊन जाते. काहून तर तो काय करते की ड्रॉप करून टाकते पूर्ण व्होल्टेज. तर करंट जास्त करंट घेते तर त्याच्या कारण वाइंडिंग त्याची खराब होऊ शकते. म्हणून आपण काय करतो, त्याला प्रोटेक्ट करण्याकरता म्हणजे त्याचा करंट घेण्यापासून नियंत्रण करण्याकरता काय करतो, आपण पहिले सुरुवातीला त्याला स्टार्टर लावून देतो, म्हणजे त्याला हळूहळू आपण करंट देतो पाहिजे तसा दमादमाने. ठीक आहे. तर बघा याचं काय राहील, कंट्रोल द आर्मेचर रिएक्शन, नाही काय आर्मेचर, रिड्यूस द आर्मेचर करंट. आर्मेचरचा करंट कमी करण्याकरता आपण हे सर्व सर्कस करतो. फील्डचा व्होल्टेजचा आपल्याला काही करायचं नाही आहे आणि स्मूथ ऑपरेशन पण नाही. आपण रिड्यूस द आर्मेचर करंट करण्याकरता आपण काय करतो, त्याला स्टार्टर लावतो. ठीक आहे. तर इथेच आपण आजचा क्लास थांबवू असं मला वाटते. तर बाकीचे प्रश्न याच्या नंतरच्या क्लासमध्ये आपण कंटिन्यू करू. तोपर्यंत काय करायचं आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा, तुमच्या जरूरतमंद दोस्तांपर्यंत त्या व्हिडिओला शेअर करा, आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल किंवा सजेशन असेल तर काय करा, कमेंट करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.